चायनाने त्यांच्यातील सगळ्यात मोठा बिझनेसमॅन जॅक माला मार्केटमधून गायब केलं। जॅक मा चायनातील सगळ्यात मोठ्या 2 कंपन्या ज्याचं नाव आहे Alibaba.com आणि Ant Group याचे फाउंडर आहेत। 2020 मध्ये ते चायनामधील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले गेले होते, पण त्यांनी आपले एका भाषणामध्ये सरकारी बँकांना क्रिटिसाइज केलं आणि त्यामध्ये असं म्हटलं की सिस्टमला बदलण्याची गरज आहे आणि हीच गोष्ट चायनीज गव्हर्नमेंटला पसंत आली नाही आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या ग्रुपचा IPO रोखण्यात आला। मोनोपोली रूल्स तोडण्याच्या नावाखाली अलिबाबावरती $2.8 बिलियन फाईन मारण्यात आला। या सर्व कारणांमुळे जॅक माचा बिझनेस पूर्णपणे ठप्प झाला आणि त्यांना त्यांचा बिझनेस मॉडेलच चेंज करावा लागला। त्यानंतर जॅक मा मार्केटमधूनच गायब झाले। सगळी दुनिया विचारू लागली की जॅक मा कुठे आहेत। ते काही दिवसानंतर लोकांच्या पुढे आले, पण ते पूर्णपणे चेंज झालेले होते। आता ते कोणत्याही इव्हेंट मध्ये जात नाहीत, कोणतीही भाषण देत नाहीत, त्यांनी आपली लाईफ पूर्णपणे प्रायव्हेट केलेली आहे। यावरून असं समजून येतं की चायनामध्ये आपल्या गव्हर्नमेंटच्या विरुद्ध बोलणाऱ्याचं काय हाल होऊ शकतं। अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।